रात्रीचे 12 वाजले. आई एक नजर दादाकडे तर एक नजर घड्याळीकडे फिरवत होती. तितक्यात दादाची बेल वाजली. आई ताडकन उठून दार उघडायला गेली. दादाचा मुलगा प्रकाश व संदीपा यांना बघून आईने लगेच प्रश्न केला, का वे कुठे होता? मी कधीची वाट बघत आहे. आई, मी काही लहान नाही, माझी काळजी नको करत जाऊ. अरे बाळा, आईसाठी मुलगा लहानच असतो. चल हातपाय धू, मी जेवायला घेते. दार लावत आई बोलतच होती. प्रकाश रूममध्ये जाता जाता बोलत होता, मी बाहेर जेवण करून आलो आहे, तू पण जेवून घे. तू झोपून पण घे आणि मलाही शांत झोपू दे. असे बोलत धाडकन दार लावले. अरे, मी तुझ्या आवडीची खीर बनवली आहे. अगं, तुला एकदा सांगितले ते कळत नाही का? मी जेवण करून आलो आहे, झोप बरं आता. पण आईला कशी झोप लागेल? ती जेवायची थांबली होती. किचनमध्ये जाऊन एक ग्लास पाणी पिली आणि तीही रूममध्ये निघून गेली. सकाळी प्रकाशला जाग आली. फक्त तो 9 वाजले होते. तसाच ताडकन उठला. शेजारी दीपा अजून झोपलीच होती. तो उठून हॉलमध्ये आला तशी त्याची नजर लॅपटॉप जवळ असलेल्या चिठ्ठीवर गेली. प्रिय बाळा, तुला माझे पत्र बघून आश्चर्य वाटत असेल. एका घरात असून पत्र का लिहिले? बोलता आले नसते का? हो रे बाळा, बोलता आले असते, पण तुला वेळ नसतो. एखाद्या एक्सप्रेस सारखी गाडी तुझी एका स्टेशनवरून दुसरीकडे जात असते. परत ते जाऊ दे. काल तुझा वाढदिवस होता ना, त्यामुळे मी तुझ्या आवडीची खीर बनवली होती. विचार केला आज सर्वजण सोबतच जेवण करू, पण तू मित्रासोबत पार्टी करून आला. तसा मला आनंदच झाला. मी विसरली होती. आता माझा प्रकाश मोठा झाला आहे. अरे हो, विसरल्यावरून आठवण झाली. मी तुला मागे एक औषधाची चिठ्ठी दिली होती. मला ते औषध कुठेच मिळाले नाही. बघ, तुला कुठे मिळत असेल तर आणून दे. प्रकाशला आठवले काही दिवसापूर्वी आईने चिठ्ठी दिली होती. तसेच त्यांनी ऑफिसच्या बॅगमधून चिठ्ठी काढली व बघितले तर त्यात लिहिले होते, मला एक औषध हवे आहे. मला मूल आहे ते विसरण्याचे. तसे त्याचे डोळे भरून आले. आई, मी खरंच चुकलो असे बोलत आईच्या रूममध्ये गेला. आई अजून उठली का नाही म्हणून आवाज देत होता, पण आई उठलीच नाही. ती कधी न उठण्यासाठी शांत अशी झोपली होती. आई, मी खरंच चुकलो ग, मला माफ कर म्हणून प्रकाश आमची रडू लागला. धन्यवाद.